हॅलो स्टुडंट्स, वेलकम. मी दिगंबर माळी स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, बायोचा पेपर म्हटला की डायग्राम्स या महत्त्वाच्या असतातच, कारण की डायग्राम्स या बायोच्या पेपरमध्ये मिनिमम 10 मार्क्सला तर विचारल्या जातात, त्याच्यापेक्षा जास्तच मार्क्सला आलेल्या आहेत. इथून मागे सुद्धा क्वेश्चन पेपर्समध्ये तुम्ही जर चेक केलं तर तुमच्या असं लक्षात येईल कधी 12 मार्कला कधी 17 मार्कला सुद्धा डायग्राम्स या विचारल्या गेलेल्या आहेत. पण या डायग्रामचे मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी परफेक्ट मिळू शकतात, पण काही विद्यार्थी त्या ठिकाणी सिली मिस्टेक्स करतात. ओके, ते सिली मिस्टेक त्यांच्याकडून का होतात? कारण की त्यांना डायग्राम ड्रॉ करताना जे प्रॉपर रूल्स फॉलो करायला पाहिजे ते रूल्स माहिती नसतात. त्याच्यामुळे जर तुम्ही डायग्राम्स ड्रॉ करताना हे रूल्स फॉलो केले नाही तर तुमचे त्या ठिकाणी मार्क्स जाऊ शकतात. आता नेमकं काय रूल्स आहेत, डायग्राम्स काढताना आपण काय काळजी घेतली पाहिजे, हे एकदम व्यवस्थितपणे सविस्तर आपण या सेशनमध्ये समजून घेऊया. इम्पॉर्टंट डायग्राम्स बायोलॉजीच्या कुठल्या आहेत त्याची ऑलरेडी एक PDF मी तुम्हाला माझ्या ॲप्लिकेशनवर ऑलरेडी प्रोव्हाइड केलेली आहे. माझ्या ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ते इन्स्टॉल करा ॲज अ स्टुडंट म्हणून. आणि स्टडी मटेरियल नावाचं सेक्शन असेल, ॲप ओपन केल्यानंतर डाव्या बाजूला 3 लाईन्स असतील, तिथे जाऊन तुम्हाला स्टडी मटेरियलमध्ये इम्पॉर्टंट डायग्रामची लिस्ट तसंच इतर स्टडी मटेरियल फ्रीमध्ये जे तुम्हाला दिलेलं आहे ते भेटून जाईल. ते एकदा जरा नक्की बघा आणि डायग्राम्स मनापासून प्रिपेअर करा, कारण डायग्राम्स इज इक्वल टू बायोलॉजी अँड बायोलॉजी इज इक्वल टू डायग्राम, राईट. सगळ्यात पहिले बघा, तुमची ही सपोज असं इमेजिन करूया की आन्सर शीट आहे. आता या आन्सर शीटमध्ये बाळांनो, राईट, जेव्हा तुम्ही डायग्राम ड्रॉ करतात ना, तर डायग्राम ड्रॉ करत असताना काही विद्यार्थी आहे ना, डायग्राम कधी कधी खूप छोटी ड्रॉ करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा एखाद्याला डायग्राम ड्रॉ करायची आहे, ओके, तर तो एवढीच डायग्राम ड्रॉ करतो आहे ना, एकदम छोटीच डायग्राम ड्रॉ करतो, बरोबर आहे. आणि काही काही विद्यार्थी डायग्राम ड्रॉ करताना एवढी मोठी डायग्राम ड्रॉ करतात, बरोबर आहे. सो ही जी प्रॅक्टिस आहे ही प्रॅक्टिस तुमच्याकडून होता कामा नये. सो डायग्राम आपल्याला खूप छोटी पण ड्रॉ करायची नाहीये, खूप मोठी पण ड्रॉ करायची नाहीये. डायग्राम ड्रॉ करताना आपल्याला एकदम प्रॉपरली ड्रॉ करायची आहे. मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवतो पण, राईट, तुमच्या सिम्प्लिसिटीसाठी. सपोज तुम्ही काय करायचं माहिती की लाईन्सचा अंदाज घ्यायचा की बाबा मला किती लाईन्समध्ये डायग्राम मावली पाहिजे. मग आता मी काय करतो, मी ह्या माझ्या ज्या 6 लाईन्स आहे यांचा अंदाज घेतो. बघा, यानुसार मी डायग्राम ड्रॉ करतो. म्हणजे आपली डायग्राम आहे ना प्रॉपर शेपमध्ये पण येते. बघा, मी शेप है ना लाईन्सचा यूज करतोय डायग्रामला ड्रॉ करण्यासाठी, म्हणजे माझी डायग्राम आहे ना प्रॉपर शेपमध्ये पण येईल. तरी मी या पॅनलवर ड्रॉ करतोय आहे ना, मी अशी काय म्हणूया आपण नोटबुक किंवा आन्सर शीटवर ड्रॉ नाही करत आहे. बघा, तुम्ही बघा इथं किती व्यवस्थितपणे शेप आलाय, राईट. सो अशा पद्धतीने तुम्ही प्रॉपर डायग्राम लाईन्सच्या मदतीने ओके या ठिकाणी ड्रॉ करू शकता आहे ना. मी जास्त काही वेळ घेतोय का त्याला? अजिबात नाही. बघा, एकच मिनिट, जस्ट अ मिनिट. ओके, राईट. आता इथे मी काही वेळ पण घेत नाहीये, एकदम प्रॉपर, काहीही तुम्हाला त्या ठिकाणी रॉकेट सायन्स यूज करायचं नाहीये. तुम्ही प्रॉपरली डायग्राम एकदम व्यवस्थित शेपमध्ये ड्रॉ करू शकता. बघा, आली व्यवस्थित. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची. हे जे मधलं स्ट्रक्चर आहे याला आपण एम्ब्रियो सॅक म्हणतो. मग याच्यामध्ये ही एग सेल आहे, बरोबर. हा सेंटरला सेकंडरी न्यूक्लियस आहे आणि इथे वरती 3 अँटीपोडल सेल आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपरली डायग्राम ड्रॉ करायची. एकदा डायग्राम ड्रॉ झाली ना बाळांनो, की त्याला तुम्ही छानपैकी लेबल्स करायचे आहेत. ठीक आहे. सो डायग्राम मध्ये लेबल करताना मी तुम्हाला रेकमेंड असंच करेल की तुम्ही लेबल करताना इक्वल लेबल करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ह्या बाजूला तुम्ही जेवढे लेबल्स करणार आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा मी हे पहिलं लेबल करतोय, ठीक आहे, हे दुसरं लेबल करतोय, हे तिसरं लेबल करतोय, तर ते इक्वी डिस्टन्स ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर हे शेवटचं लेबल करतो. सो इकडून जर माझे 4 लेबल होतात तर प्रयत्न करा की इकडून पण तुमचे 4च लेबल असतील. ओके, सो तुम्ही हे एक लेबल इकडे करू शकता, राईट, हे एक लेबल इकडे करू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही लेबल्स जर व्यवस्थितपणे केले तर मला असं वाटतं की तुमची डायग्राम जी आहे ती एकदम व्यवस्थित पण दिसते. लेबल्स पण प्रॉपरली दोघं बाजूला तुम्ही जागा सोडायची आहे त्याप्रमाणे लेबल्स करायची आहेत. ओके, आणि एकदा का तुमची पूर्ण डायग्राम झाली की त्याचं जे मेन लेबल आहे ते खाली मेन लेबल इथे करायचं असतं. ओके, की तुम्ही डायग्राम नेमकी कसली ड्रॉ केली. आणि हे सगळं झाल्यानंतर त्याला छान असा एक ब्रॅकेट ड्रॉ करायला विसरायचं नाही. याच्याने आपला जो पेपर आहे तो एकदम व्यवस्थितपणे दिसतो. आता तुम्ही स्केल वापरूनच ते लाईन ड्रॉ करणार, मी हाताने ड्रॉ केलं त्याच्यामुळे ती थोडीशी वाकडी तिकडे झाली. पण डायग्राम बघा ना किती सुरेख दिसते, किती व्यवस्थित दिसते आहे, प्रॉपर दिसते. जास्त मोठी पण नाही झाली, जास्त छोटी पण नाही झाली. अशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायची. लेबल्स किती करायची मुलं असं विचारतात, तर लेबल जनरली आता डिपेंड करतो. 2 मार्काला जर असेल तर 4 लेबल एकदम ॲक्युरेटच पाहिजे. 3 मार्काला जर डायग्राम असेल तर लेबल त्याच्यामध्ये जास्त असू शकतात किंवा कमी पण असू शकतात. पण जितके मेन लेबल्स आहेत ते 4 लेबल्स कमीत कमी त्याच्यामध्ये प्रॉपरली आले पाहिजे. आणि प्लस जी डायग्राम विचारलेली आहे ती डायग्राम वाटली पाहिजे की बाबा जसं ॲनाट्रोपस ओलची डायग्राम आहे मध्ये ही येणे काढलेली दिसते. ओके, तर त्याचे प्रॉपर जे मेन लेबल्स आहेत तुम्ही इथे तुम्हाला इथे मी ॲरो करून दिले ते काढू शकतो. चलाजा, आउटर इंटुगमेंट, इनर इंटुगमेंट आहे ना, फुनिकल, त्याच्यानंतर खाली हा जो आहे प्लासेंटा आहे, मायक्रोपाईल आहे ना, एम्ब्रियो सॅक आहे.
सो अशी प्रॉपर लेबल तुम्ही द्यायला पाहिजे. डन, क्लिअर. त्याच्यानंतर काय काळजी घ्यायची, त्याच्यानंतर काळजी घ्यायची अशी की काही काही डायग्रामचे क्वेश्चन्स हे तुम्हाला जनरली जे विचारले जातात तिथे तुम्हाला डायग्राम काढायची नसते. बघा क्वेश्चन काय, आयडेंटिफाय ए बी सी इन द गिवन डायग्राम ऑफ ग्राफियन फॉलिकल. सो हा दिलेला आहे ए, हा दिलेला आहे बी आणि हा दिलेला आहे सी. तर मुलं विचारतात की सर मग आम्ही ही डायग्राम परत काढायची का, तर गरज नाहीये. तुम्ही आन्सर शीट मध्ये फक्त जे काही तुमचा क्वेश्चन नंबर येतो पुटअप करा, ए म्हणजे काय ते लिहा, बी म्हणजे काय ते लिहा आणि सी म्हणजे काय ते लिहा. तुम्हाला माहिती आहे ना, तर मला खाली टाका कमेंट सेक्शन मध्ये, मी चेक करेल तुमचं एबीसी बरोबर आहे का. राईट. सो एबीसी काय आहे तुम्हाला फक्त टाकायचं असतं, याचे तुम्हाला मार्क्स मिळून जातील तुमचं लेवल जर बरोबर असेल तर. क्लिअर, राईट, क्लिअर. अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये मी ऍड करेल, अजून बाकी आपलं सेशन, तर अशी की बऱ्याच क्वेश्चन्स मध्ये मुलांचा गोंधळ होतो की डायग्राम काढायची का काढायची नाही. ओके, सो अशा वेळेस मी तुम्हाला क्लिअर कट सांगेल की डायग्राम काढूनच या. ओके, कारण की बऱ्याच वेळेस काय होतं डायग्रामसाठी सुद्धा काही मार्क्स हे रिझर्व केलेले असतात, सेव्ह करून ठेवलेले असतात. सो अशा केसमध्ये तुमचं जर कन्फ्युजन होत असेल तर डायग्राम शक्यतो काढूनच यायची, डायग्राम सोडायची नाही. क्लिअर. चलो पुढचा क्वेश्चन. आता हा पुढचा क्वेश्चन मी तुम्हाला सांगतोय, तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं माहिती का. बघा, तर तुम्ही समजा मी तुम्हाला जिथे सांगितलं आता की डायग्राम ड्रॉ केली, आपण त्याचे लेबल्स केले, प्रॉपर लेबल्स केले आणि त्याला मेन लेबल खालच्या बाजूला दिलं आणि त्याच्यानंतर एक छान ही स्क्वेअर ब्रॅकेट ड्रॉ करून त्या ठिकाणी आपण तो क्वेश्चन कंप्लीट केला. सो डायग्राम्स मध्ये दोन प्रकारचे क्वेश्चन जनरली येतात. एक जिथे तुम्हाला डायग्राम ड्रॉ पण करायची असते, लेबल्स करायचे असतात. दोन जिथे डायग्राम दिलेली असते, फक्त तुम्हाला जे लेबल्स आहेत ते ओळखायचे असतात. सो या दोघही क्वेश्चनसाठी रूल्स काय फॉलो करायचे क्लिअर झाले. आता डायग्राम ड्रॉ करायची कशाने, डायग्राम ही बाळांनो फक्त आणि फक्त पेन्सिलनेच ड्रॉ करायची असते, लेबलिंग पण पेन्सिलनेच करायचे असतात. आता इथे मी तुम्हाला रेकमेंड करेल दोन प्रकारच्या पेन्सिल. एक सिंपल पेन्सिल जी आपण शार्प करतो आहे ना शार्पनरने, राईट, ती एक पेन्सिल तुम्हाला घ्यायची आहे. आणि एक जी पेन्सिल असते ती लीड पेन्सिल असते. बघा, तर काय करायचं आहे तुम्ही माहिती का, पहिले डायग्राम जी तुम्ही ड्रॉ करणार आहात ती साध्या पेन्सिलने ड्रॉ करा. स्केच ज्याला म्हणतो आपण, ते साध्या पेन्सिलने ड्रॉ करा. जसं मी ड्रॉ केलं ते साध्या पेन्सिलने ड्रॉ करा. ते ड्रॉ केल्यानंतर जे लेबल्स तुम्हाला करायचे ते लीड पेन्सिलने करा. ओके, काही जण म्हणतील सर आम्ही फक्त लीडच पेन्सिल वापरू, काही प्रॉब्लेम नाहीये. साधी पेन्सिल फक्त वापरली ना आपण स्केचसाठी पण आणि लेबलसाठी, तर ते लेबल्स आहे ना युनिफॉर्म येत नाही. काही लेबल ठळक येतात, काही पुसट येतात, मग आपली चिडचिड होते, प्रेझेंटेबल दिसत नाही. एकदम नीट आणि नीटका आपला पेपर दिसला पाहिजे. म्हणून म्हणताना कसं म्हणतात, ड्रॉ अ नीट लेवल डायग्राम. नीट, नीट हा प्रश्न का आलाय, व्यवस्थित काढा डायग्राम. क्लिअर, राईट. सो हे तुम्हाला फॉलो करायचं आहे डायग्राम ड्रॉ करताना. समजलंय सगळ्यांना नक्की. सो इम्पॉर्टंट डायग्राम्स व्यवस्थितपणे प्रिपेअर करा, हा एक इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर काही क्वेश्चन जे असतात ते चार्टवाले असतात है ना, त्याच्यामध्ये तुम्हाला काय असतं, चार्ट दिलेला असतो आणि मध्ये मध्ये काही गोष्टी मिसिंग असतात. सो ते आम्ही पेन्सिलने लिहायचं का पेनाने लिहायचं, ते तुम्ही पेनाने लिहिलं तर चालणार आहे. पण जिथे डायग्राम्स आहेत, ओके, जसं मागच्या 2-3 वेळेस क्वेश्चन येऊन गेलेला आहे, त्याच्यामध्ये नाही का ते आपले ह्युमन हार्ट आणि त्याचे 4 चेंबर्स दिलेले आणि त्यातून होणारा ब्लड फ्लो जो आहे. आता तो जो क्वेश्चन आहे ना बाळांनो, तो क्वेश्चन त्या ठिकाणी जर बघितलं डायग्राम बेसिस क्वेश्चन आहे. मुलं विचारतात की सर तो पेनाने लिहू का पेन्सिलने लिहू, तर तुम्ही पेनाने लिहिला तरी चालेल, पेन्सिलने लिहिलं तरी चालेल, चॉईस तुमची आहे. ओके, पण सेफ साईड सांगू का, शक्यतो जमत असेल तर पेन्सिलने लिहून टाकायचं आणि मोकळं सारखायचं, पुढे सारखायचं. क्लिअर, डन एव्हरीवन. चलो, असे काही शब्द येत असतात जे डेली रुटीन लँग्वेज मधले असतात, बस बाकी काही नाही. एवढंच तुम्हाला डायग्रामच्या बद्दल सांगायचं होतं. डायग्राम्स आवर्जून व्यवस्थित करा. त्यासोबतच पेपर झाल्यानंतर आपण MST CET ची सुद्धा तयारी युट्यूबवर आणि आपल्या ऍप्लिकेशनवर करणार आहोत. आपल्या ऍप्लिकेशनवर जो युट्यूबचा क्रॅश कोर्स आहे तो 7 मार्च पासून सुरू होणार आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी काय म्हणूया आपण नोंद घ्यायची आहे. ज्यांनी ऑलरेडी एनरोल केलेलं आहे ते तर 7 तारखेला मला लाईव्ह जॉईन होतीलच. ज्यांची इच्छा आहे त्यांनी पण जॉईन करा. डेडिकेटेड कोर्स आहे, क्वालिटी कोर्स आहे, ज्यात तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे सर्व कंटेंट भेटून जाईल. रेकॉर्डेड कोर्स पण आहे, MCQ बॅच पण आहे. काही विद्यार्थी विचारतात सर लाईव्हची फी 999 आणि रेकॉर्डेडची 499 का बरं, कारण की रेकॉर्डेड जो कोर्स आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड कंटेंट मिळेल, माझ्यासोबत इंटरॅक्ट नाही होता येणार. लाईव्ह मध्ये तुम्ही इंटरॅक्ट होऊ शकता. ओके, हा बेसिक फरक आहे दोघांमध्ये. चलो, येस, बस बाकी काही नाही. तुम्हाला विश यू ऑल द बेस्ट बोर्डच्या पेपरसाठी. आणि हे आपलं टेलिग्राम ग्रुप आहे, याला जॉईन करून घ्या. तो जो क्रॅश कोर्स दाखवला तो 2024 साठीचा क्रॅश कोर्स होता. बस बाकी काही नाही. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, विश यू ऑल द बेस्ट, हॅव अ गुड डे, टेक केअर, बाय बाय. आणि ते उत्तर मला पाठवा ABCचे. बाय.